हॅलो लवली यूट्यूबर्स मास्टर कुकच्या या भागामध्ये मी पूजा आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण आणखीन एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. आजची जी रेसिपी आहे करायला जेवढी सोपी आहे तेवढीच आपल्याला खाण्यासाठी स्वादिष्ट सुद्धा आहे आणि त्याचबरोबर शरीरासाठी खूपच हेल्दी आहे. आज आपण पाहणार आहोत काशी हलव्याची रेसिपी. हा काशी हलवा तुमच्या जिभेचे चोचले तरी पुरवेलच, पण त्याचबरोबर तुमच्या पोटाचे सर्व समस्या दूर करेल. तर या काशी हलव्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे या ठिकाणी कोहळा, ज्याला की आपण ॲशगार्ड सुद्धा म्हणतो. तर या ॲशगार्डचे सर्व बिया आणि साल्टी आपण काढून घ्यायच्या आहेत. तर एकदम कोवळा असा ॲशगार्ड घेतलेला आहे आणि त्याची आधी साल मी सोलून घेतलेली आहे आणि त्यानंतर याच्या बियासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि यानंतर आपण याला किसून घेणार आहोत. जर तुम्हाला किसाईचा कंटाळा येत असेल तर तो मी मिक्सरला लावून घेतलं तरीसुद्धा चालेल. ॲशगार्डमध्ये पाण्याचा कंटेंट जास्त असतो, त्यामुळे मिक्सरला लावलं की याच्यामध्ये थोडंसं जास्त पाणी रिलीज होतं. त्यामुळे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही कढईमध्ये ह्या ॲशगार्डला घालाल, त्यावेळेस थोडंसं जास्त चालवावं लागेल. पण तुमची ही खिसून घ्यायची मेहनतसुद्धा त्यामुळे वाचणार आहे. तर पूर्ण ॲशगार्ड जो आहे तो मी या ठिकाणी किसूनच घेतलेला आहे. तर साधारणपणे 1/4 एवढा मी ॲशगार्ड या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने किसून घेतलेला आहे. आता किसून झाल्यानंतर एका दुसऱ्या बाउलमध्ये मी याचं जे एक्सेसचं पाणी आहे ते काढून घेणार आहे. त्यासाठी एखादं तुमच्याकडे कॉटनचा कपडा वगैरे असेल, सुतीचा कपडा असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये याचं जे जास्तीचं पाणी आहे ते पूर्ण पिळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही याचं पाणी पिळताय त्यावेळेस अगदी टाईटसुद्धा पिळायचं नाही आहे, जेणेकरून यातलं थोडंसं पाणी याच्यामध्ये राहील आणि जे अगदी टाईट जर तुम्ही पिळून घेतलं तर ॲशगार्डमधलं पूर्णच पाणी निघून जाईल. आपल्याला फक्त एक्सेसचं थोडंसं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे या पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून पिलं की हे आपल्या गटसाठी खूपच चांगलं असतं. पाचन संस्था वगैरे सुधारण्यासाठी हे ज्यूस आपल्याला खूपच फायदेशीर ठरतं. आता 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि सुरुवातीलाच याच्यामध्ये जे आपण हलव्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे घालणार आहोत तुमच्या आवडीचे, ते सर्व ड्रायफ्रुट्स कट करून याच्यामध्ये थोडेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. जेणेकरून याचा थोडासा कलर चेंज होईल एवढंच याला रोस्ट करून घ्यायचं आहे. मी फक्त आणि फक्त याच्यामध्ये बदामच घेतलेले आहेत. आता त्याच्यानंतर याच तुपामध्ये आणखीन 1 चमचा तूप घालायचं आणि आपण जे पिळून घेतलेलं ॲशगार्ड आहे ते याच्यामध्ये घालून चांगलं साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. जेणेकरून याच्यामधलं वॉटर कंटेंट जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि हे पूर्ण ड्राय होईल. तर साधारणपणे भाजण्यासाठी आपल्याला सुरुवातीला 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर याला व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना थोडीशी सुद्धा घाई करायची नाही आहे. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवलं तर ॲशगार्ड जे आहे ते लगेचच करपायला सुरुवात होतं. या ठिकाणी मी 5 चमचे साखर घेतलेली आहे. साखरेच्या ऐवजी जर तुम्हाला गुळाचा वापर करायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे. आता याच्यामध्ये जेवढी तुम्ही साखर घेतली आहे तेवढंच सुरुवातीला जे आपण ॲशगार्डचं ज्यूस काढलं होतं ते याच्यामध्ये ओतायचं आहे. आता साखर आणि ॲशगार्डचं ज्यूस जोपर्यंत पूर्णपणे याला घट्टपणा येत नाही तोपर्यंत मीडियम फ्लेमवरच अशाच पद्धतीने हलवत याला आपण शिजवून घेणार आहोत. आता त्याचबरोबर मी कोमट पाण्यामध्ये चिमूटभर केसर भिजत ठेवली होती आणि त्याचबरोबर आपण जे रोस्ट करून ठेवलेले ड्रायफ्रुट्स होते ते सुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता जेव्हा केसर याच्यामध्ये घातलेलं आहे, साधारणपणे 2 मिनिटानंतर केसरचा कलर रिलीज व्हायला सुरुवात होईल आणि या हलव्याचा कलर जो आहे ऑटोमॅटिकली चेंज होईल. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये कलर वगैरे घालायची गरज नाही आहे. पण जर तुम्हाला तुमच्याकडे केसर वगैरे अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यामध्ये वरून कलरसुद्धा ॲड करू शकता. या ठिकाणी पाहू शकता हलव्याला किती छान असा कलर आलेला आहे आणि किती छान अशी चमक आलेली आहे. एकदम परफेक्ट असा आपला काशी हलवा तयार झालेला आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या या सेक्शनला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त आणि फक्त 5च मिनिटामध्ये काशी हलव्याची रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका.